Students, we have studied the second chapter of the mathematics first, a real number, in which in a previous period we studied about a root of the positive real numbers as well as a surd concept. We also studied the simplest form of the surd as well as the similar surds or like surds. The which सर्ड्स आर लाईक सर्ड्स, कोणत्या सर्ड्स ह्या लाईक सर्ड्स असतात हे आपण या ठिकाणी पुन्हा एकदा जाता आता पाहणार. लाईक सर्ड्स, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिमिलर सर्ड. सपोज वी हॅव टेकन हिअर 5 into root 3 and 11 into root 3, in which here both surd contain a 3 radicand and it is the same. दोन्ही सर्डचा रॅडिकंट हा सेम आहे, म्हणून इथं मी लिहितो रॅडिकंट इक्वल ऑर सेम, सारखे आहेत. ॲज वेल ॲज, ही पहिली कंडिशन सांगता येईल. अँड सेकंड कंडिशन, ऑर्डर ऑफ बोथ सर्ड आर इक्वल. दोन्हीही सर्डची ऑर्डर ही इक्वल आहे. आता इथं ही क्वाड्रॅटिक सर्ड आहे, लक्षात घ्या, म्हणजेच वर्गीय बहुपदी आहे, कारण याची कोटी 2 आहे आणि कोटी 2 असल्यामुळं दोन्ही सर्ड्स जे आहेत ह्या दोन्ही कंडिशन प्रूव्ह करतात. आणि म्हणून 5√3 and 11√3, these two surds are like surd or similar surd. लक्षात घ्या, लाईक सर्ड असण्यासाठी 2 किंवा 3 जर सर्ड्स दिले असतील तर त्या कितीही असणाऱ्या सर्डचा रॅडिकंट हा सेम असला पाहिजे, सारखा असला पाहिजे आणि त्यांची ऑर्डर ही सेम असली पाहिजे. अशा सर्डला आपण लाईक सर्ड असं म्हणतो. आता या सर्डचं आपल्याला कंपॅरिझन कसं केलं जातं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. मागील तासाला आपण रिअल नंबरचं कंपॅरिझन अभ्यासलं. या तासाला आपण पॉझिटिव्ह रिअल नंबर घेऊन सर्ड या ठिकाणी कंपेअर करणार आहोत. सपोज इथं आपण म्हणलंय कंपॅरिझन ऑफ सर्ड ऑफ सर्ड. सर्डची कंपॅरिझन आपल्याला बघायचे. तर इथं आपण ए अँड बी आर पॉझिटिव्ह रिअल नंबर, हे पॉझिटिव्ह रिअल नंबर असतील समजा, आणि जर असं असेल तर कंडिशन लक्षात घ्या. पहिली इफ. आता इथं रिअल नंबर म्हटलंय म्हणजेच वास्तव संख्या, मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड. नंतरचं स्टेटमेंट काय सांगतं, इफ ए इज लेस दॅन टू बी देन. तर ह्याला आपण दोन्ही बाजूला जर ए न गुणलं तर आपल्याला काय मिळेल, ए इंटू ए लेस दॅन बी इंटू ए. यांचा जर गुणाकार केला मुलांना तर मला काय मिळेल, देअर फॉर ए स्क्वेअर लेस दॅन बी इंटू ए. सपोज इट इज अ फर्स्ट. सेकंड वन सिमिलरली, आपणाला इथं ए न गुणलंय, बी न गुणूया दोन्ही बाजूला. इफ असं म्हटलंय ए लेस दॅन बी, देन आपणाला सांगता येईल बी न गुणूया आपण ए इंटू बी लेस दॅन बी इंटू बी.
दोन्ही बाजूला आपण b न गुणलंय. म्हणून या ठिकाणी काय सांगता येईल, देअरफॉर AB लेस दॅन बी स्क्वेअर, इट इज अ सेकंड. आता 1 आणि 2 वरून आपल्याला काय प्रूव्ह करता येईल बघा, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. 1 आणि 2 वरून आपल्याला काय लिहिता येईल, तर 1 मध्ये आपण लिहिलंय b इंटू ए म्हणजेच ए स्क्वेअर लेस दॅन ए बी. हे आपल्याला सेकंड मिळाले, सॉरी फर्स्ट मिळाले असं समजू. मग आता हे इक्वेशन मी कसं लिहिल, ए स्क्वेअर लेस दॅन ए बी. ए बी पेक्षा सेकंडमध्ये काय दाखवलंय, बी स्क्वेअर ग्रेटर दॅन, म्हणजेच ए बी इज लेस दॅन बी स्क्वेअर. देअरफॉर जर ए वर्ग हा ए बीच्या गुणाकारापेक्षा लहान, ए बीचा गुणाकार बी वर्गपेक्षा लहान, सिक्वेन्स लक्षात घ्या, तर ए वर्ग हा बी वर्गपेक्षा सुद्धा कसा असेल, लहान. देअरफॉर ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर. याला आपण नंबर 3 देऊया. आता इथं आपण ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर मिळालं, म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला, इथं हीच कंडिशन दुसरी जर घेतली आपण, आता समजा इथं आपण घेतलंय ए लेस दॅन बी. आता सेकंड कंडिशनसाठी ए इज ग्रेटर दॅन बी असं म्हटलं, तर हेच प्रूव्ह याद्वारे अशा प्रकारे काय करू शकू, देन ए स्क्वेअर इज ऑल्सो ग्रेटर दॅन टू बी स्क्वेअर. म्हणजेच पहिली संख्या जर मोठी असेल, वास्तव संख्या दुसरीपेक्षा, तर त्या वास्तव संख्येचा वर्ग, पहिल्या वास्तव संख्येचा वर्ग हा दुसऱ्या वास्तव संख्येच्या वर्गापेक्षा मोठा असणार. ही दुसरी कंडिशन आपल्याला इथं प्रूव्ह करता येईल वरील प्रमाणे. आणि तिसरी कंडिशन लक्षात घ्या, इफ असं म्हटलं मी ए इज इक्वल टू बी, म्हणजे दोन्ही संख्या जर इक्वल असतील, रियल नंबर्स, इथं मी ए अँड बी दीज आर द पॉझिटिव्ह रियल नंबर्स असं म्हटलंय, आणि म्हणून संख्येसंदर्भात आपण बघतोय, दोन्ही संख्या जर एकरूप असतील किंवा समान असतील, देन वी कॅन प्रूव्ह दॅट ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. याला नंबर मी समजा 4 दिलाय, याला 5 नंबर देऊया आपण. या सगळ्यावरून आपल्याला काय सिद्ध करता येईल, ए अँड बी बोथ आर द रियल नंबर्स, सो they may be a rational number or surd. म्हणजे हे ए आणि बी रियल नंबर जरी असले तर ते रॅशनल नंबर असू शकतील किंवा सर्ड म्हणजेच इररॅशनल असू शकतील. आपल्याला माहिती आहे रियल नंबर हे किंवा वास्तव संख्या जी आहे रियल नंबर, it include rational and irrational, दोन्ही प्रकारच्या संख्या रियल नंबर मध्ये असतात. आणि म्हणून या ठिकाणी सांगता येईल ए अँड बी आर रियल नंबर येट दे आर रॅशनल ऑर इररॅशनल. आणि म्हणून त्या रॅशनल असतील किंवा इररॅशनल असतील. जर इररॅशनल असतील तर त्या काय असणार आहेत, सर्ड असणार आहेत, लक्षात घ्या. बाय युजिंग above property we compare the comparison of given surds. दिलेल्या दोन संख्या रियल नंबर्स असतील, सर्ड्स असतील, तर त्यांचं कंपॅरिझन कसं करायचं हे आपण या ठिकाणी एका उदाहरणाद्वारे समजून घेणार. आणि यासाठी वरील असणारे जे आपण या ठिकाणी पॉईंट्स अभ्यासले किंवा प्रॉपर्टी अभ्यासली कंपॅरिझनची, ही कंपॅरिझनची प्रॉपर्टी या ठिकाणी बघणार. आता पहिलं उदाहरण बघूया आपण. आपल्याला दोन सर्ड्स दिले. सपोज वी हॅव गिवन हिअर 6√3
अँड 2√2 असे दोन सर्ट्स दिलेत. आता हे सर्ट्स आहेत. व्हाय दे आर सर्ट्स? देअर रॅडिकंट्स आर रॅशनल नंबर. बघा त्यांचे रॅडिकल हे रॅशनल नंबर्स आहेत. ॲज वेल ॲज देअर ऑर्डर आर पॉझिटिव्ह इंटिगर्स. त्यांचे ऑर्डर्स हे कसे आहेत? पॉझिटिव्ह इंटिगर्स आहेत. आणि म्हणून ह्या दोन्हीही सर्ट्स आहेत. ह्या सर्ट्स कम्पेअर करायचे. कम्पेअर करत असताना पुस्तकाप्रमाणे जरी तुम्ही सोडवलं तरी चालतंय, किंवा मी देतो ही मेथड वापरली तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही त्याचा यूज करू शकता. व्हेरी इझी. आता ही जी सर्ड आहे ही सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये, ती कॉम्प्लिकेटेड फॉर्ममध्ये याचं कन्व्हर्शन करायचं आहे. म्हणजेच हे कसं कराल? 6√3 इज इक्वल टू, हे 6 मी रूटमध्ये घेतो, म्हणजेच 6 कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे? तर 36चं. आणि म्हणून या ठिकाणी वर्गमुळात 36 गुणिले 3. देअरफॉर गुणाकार करूया यांचा. करणी चिन्हामध्ये 3 सक 18, हातच्या 1, 3 त्रिक 9 ने 10. याला नंबर मी 1 दिला. आता दुसरं बघा, दुसरी करणी घेतोय मी इथं. याच्या खालीच घेऊया आपण. 2√2 असं म्हटलंय. इट इज इक्वल टू, 2 हे कोणत्या तरी संख्येचं वर्गमूळ आहे, 4चं आहे वर्गमूळ. आणि म्हणून या ठिकाणी 4×2. कन्व्हर्शन व्यवस्थित लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार कन्व्हर्शन फक्त केलं की तुम्हाला कंपॅरिझन सहज करता येईल. तर 4 दुनी 8, √8 सेकंड मिळालं मला. आता इकडे जाऊया तिसरी स्टेप. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, 1 आणि 2 वरून आपल्याला काय करता येईल बघा. यांचं कंपॅरिझन आपण करतोय. √108 it is greater than to √8. Why? Their radicands are different. Those surds are bigger than other whose radicands is greater. म्हणजे अशी करणीस्थ संख्या किंवा अशी करणी मोठी असते जिची करणीस्थ संख्या मोठी असते. लक्षात घ्या. आणि म्हणून पहिल्या संख्येची करणीस्थ संख्या काय मिळाली मला? 108. आणि दुसऱ्या करणीची करणीस्थ संख्या 8 आहे. म्हणजे 108 ही 8 पेक्षा मोठी आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय लिहाल? सेकंड आन्सर लिहिणार. पहिली सर्ट जी आहे म्हणजेच 6√3 इट इज ग्रेटर दॅन टू 2√2. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? कंपॅरिझन सर्टचं करू शकतो. वेगवेगळी उदाहरणं तुम्ही घेऊ शकता. ही मेथड वापरू शकता. अचूक मेथड जर ही वापरता आली तुम्हाला तर सर्टचं कंपॅरिझन व्यवस्थितरित्या तुम्हाला करता येईल. मुलांना तुमच्यासाठी आणखी एक उदाहरण या ठिकाणी बघूया. बघा 8√3 and √192 अशा दोन सर्ट्स दिलेत आपल्याला. आता ही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये जी आहे ती कंपाऊंड फॉर्म मध्ये आणायची. मगाच्या प्रमाणे मी लिहिलं 8√3 इट इज इक्वल टू 8 हे कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे हे लक्षात घ्या. 64. म्हणजे याचा वर्ग लिहायचा आहे फक्त. 8चा वर्ग 64 हा वर्गमुळा चिन्हाखाली इंटू √3. देअरफॉर गुणाकार करूया आपण. 3 चौक 12, 1
3 × 18 आणि 19, याला नंबर मी 1 दिला. आता दुसरी कुठली दिली आहे सिमिलरली, सेकंड कुठली आपली √92. ही कंपाऊंड फॉर्ममध्ये आहेच, त्यामुळे तिचं कन्व्हर्शन करणं गरजेचं नाही. म्हणून याला मी काय केलं, सेकंड दिलाय. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, 1 आणि 2 वरून मला काय लिहिता येईल, √192. कर्निस्थ संख्या दोघांच्याही कशा आहेत, सेम आहेत, सारख्या आहेत. इट इज इक्वल टू √192. म्हणजे दोन्ही कर्निस्थ संख्या समान, कोटी समान आहे, ऑर्डर सेम आहे, आणि म्हणून दोन्ही सर्ट्स ज्या आहेत ह्या इक्वल असतील. देअरफॉर 8√3 इट इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 192. ह्या दोन्ही सर्ट्स इक्वल सर्ट्स असतील. अशा प्रकारे मुलांना आपण सर्ट्सचं कंपॅरिझन या पद्धतीनं करू शकतो. आता या सर्ट्सवर आपल्याला काही ऑपरेशन अभ्यासायचे. ऑपरेशन हे कोणत्या सर्ट्सवर अभ्यासायचे, ज्या लाईक सर्ट्स असतील अशा लाईक सर्ट्सवर आपल्याला काय करायचे, ऑपरेशन अभ्यासायचे. म्हणून मी हेडिंग टाकतो, ऑपरेशन ऑन लाईक सर्ट. महत्वाचा शब्द आहे बघा, लक्षात घ्या, लाईक सर्ट. आपण समजून घेतलेली आहे. हे ऑपरेशन म्हणजेच क्रिया कशा करायच्या, यामध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन जे आहेत, उदाहरणार्थ ॲडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल सर्टची, ह्या चारही क्रिया आपण 1-1, 2-2 उदाहरणाद्वारे समजून घेणार आहोत. व्हेरी इझी आहे, व्यवस्थित समजून घ्यायचंय. पहिल्यांदा आपण ॲडिशन बघणार. बघूया आपण ॲडिशन कसं केलं जातं. आता ॲडिशनसाठी आपण एक उदाहरण घेऊया. पहा, 11√15 प्लस 21√15 असे आपल्याला सर्ट दिले. यांचं ॲडिशन करायचंय. आता ह्या लाईक सर्ट आहेत का पहिल्यांदा बघायचं. जर कंपाऊंड फॉर्म मध्ये असेल तर सिम्पलेट फॉर्म मध्ये करायचंय रूपांतर त्याचं, आणि मग ॲडिशन या ठिकाणी आपण करू शकतो. तर याच्या रॅडिकंट्स जे आहेत हे सेम आहेत, ऑर्डर सुद्धा सेम आहेत, आणि म्हणून दोन्ही सर्ट्स या लाईक सर्ट्स आहेत. सो ॲड देम इन दिस वे. देर अनदर फॅक्टर्स 11, सेकंडचा अनदर फॅक्टर आहे 21, ब्रॅकेटमध्ये टाका, इंटू 15. दोघांमधला कॉमन फॅक्टर आपण बाहेर काढला. आता कंसातील फक्त बेरीज करायची, तर ही किती असेल, 33√15. इट इज अ ॲडिशन ऑफ गिवन बोथ सर्ट्स. मुलांना आणखी एखादं उदाहरण आपल्याला बघता येईल. पहा, फार सोपी उदाहरण आहेत. फक्त काळजीपूर्वक तुम्ही जर ऑब्झर्व केली आणि तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म जर करता आला तर ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन व्हेरी इझी ऑपरेशन्स आहेत. तर बघूया आपण सेकंड एक्झाम्पल ऑफ ॲडिशन. 9√5 प्लस √125. ह्या दोन सर्टचे आपल्याला ॲडिशन करायचे. आणखी एखादी जर समजा तुम्ही घेतली तरी चालू शकतंय, प्लस √50. आता ह्या दोन्ही सर्ट्स आपल्याला कंपाऊंड फॉर्म आहेत, त्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करायचे. आपण पाहिलंय, शिकलोय, अभ्यासलंय ते, आणि त्याद्वारे तुम्ही काय करायचंय, कन्व्हर्शन करायचंय.
तर ही सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहे. इट इज इक्वल टू 9√5. तर रॅडिकंड याचा जो आहे त्याचं फॅक्टर पडत नाहीत म्हणून ही सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये बघा. आणि म्हणून इथं आपणाला